नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वानंदीने आता पुराव्यानिशी समरला दाखवलेलं होतं, पण ऐनवेळी मल्लिकाने येऊन कांड केलं आणि स्वानंदीने दाखवलेला पुरावा खोटा ठरवला. का तर ते पैसे अंशुमनला मॅनेजरने दिले होते असं तिनं सांगितलं. तर इकडे बाबांचा स्वानंदीला फोन आलेला असतो. स्वानंदी विचार करत असते आणि तेवढ्यात बाबांचा फोन येतो. अगं नंदू, मला ना इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे. त्यांनी त्या गुंडांना पकडलेलं आहे. आता त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांनी मला पोलीस स्टेशनला बोलवलंय. स्वानंदी म्हणते, अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. खूप लवकर प्रोग्रेस आहे. खरंच ही गोष्ट खूप मोठी आहे असं स्वानंदी बाबांना सांगू लागते. तेव्हा मात्र स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, हो स्वानंदी, मी जातो तिथं आणि पाहतो नक्की काय झालेलं आहे असंही त्यांनी सांगितलेलं असतं. खरं तर ही गोष्ट खूप मोठी असते, कारण विचार करण्यासारखी गोष्ट घडलेली आहे. कारण इकडे स्वानंदीच्या बाबांची आत्तापर्यंतची कमाई, कष्ट केलेले जे पैसे होते ते पैसे चोरांनी नेलेले आहेत आणि वर विश्वासघात जो झालेला आहे, म्हणजेच समरला असं वाटतं की ही माणसं अशीच आहेत. ती गोष्ट स्वानंदीला खरं तर त्रास देत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता त्या मॅनेजरला ही गोष्ट कळलेली असते की पोलिसांनी त्या गुंडांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याने लगेचच अंशुमनला फोन केलेला असतो आणि तो अंशुमनला सांगू लागतो की अंशुमन सर, अहो एक प्रॉब्लेम झालाय, पोलिसांनी त्या गुंडांना पकडलेलं आहे. आता मात्र इकडे अंशुमनची टरकते. त्याला कळतच नाही की आता काय करायचं, कारण ह्या सगळ्यामध्ये जर आपण अडकलो गेलो तर ही भीती असते आणि इकडे मॅनेजरच्या मनात एक भीती असते की आता काय करायचं, आता मला पोलीस उचलून नेतील की काय, अशी भीती निर्माण झालेली असते. पण अंशुमन मात्र त्याला म्हणू लागतो की काळजी करू नका, मी आहे ना, मी सोडवेल तुम्हाला या सगळ्यातून, तुम्ही बिंदास्त राहा, असं अंशुमन त्याला सांगू लागतो. इकडे स्वानंदी मात्र त्या क्षणी आता समरला फोन करते आणि समरला सांगू लागते की चोर सापडला, ज्याने कोणी हे सगळं कांड केलेलं होतं ना, ती व्यक्ती सापडलेली आहे असं स्वानंदीने आता समरला सांगितलेलं असतं. इकडे समर मात्र म्हणत असतो, बघितलं ना, म्हणजे समरचा एक स्वतःचाच एक इगो असतो की तुम्ही माझ्या भावावरती आरोप करत होता आणि तुम्ही माझ्या भावावरती आरोप केलेले आहेत आणि एवढं सगळं केलेलं आहे, आता तुम्हाला अंशुमनची माफी मागावी लागेल असं समर स्वानंदीला म्हणतो. खरं तर स्वानंदीला जे काय म्हणायचं आहे ते समरनं ऐकलेलंच नसतं. समरचा मात्र गोड गैरसमज झालेला असतो की यामध्ये अंशुमन सामील नाहीये एवढंच त्याला वाटत असतं, पण यामध्ये सामील कोण आहे ही गोष्ट मात्र अजूनपर्यंत समरला समजलेलीच नसते. त्यामुळं तर समर अशा पद्धतीने स्वानंदीला सांगत असतो. मग तो स्वानंदीचा फोन कट करतो. स्वानंदीला काही बोलूच देत नाहीये. स्वानंदी मात्र शांत असते, ती काहीच नाही बोलत, कारण समरला ऐकूनच घ्यायचं नसतं. समरला फक्त एवढंच वाटत असतं की स्वानंदी चुकीची आहे. आता स्वानंदीची चूक घडलेली आहे. स्वानंदीनं हे सगळं अशा पद्धतीने करायला नको होतं, म्हणून त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. स्वानंदी मात्र म्हणते की नाही, या सगळ्याचा आता मोक्ष लावला पाहिजे, कारण पोलीस स्टेशनमध्ये जर चोर कोण आहे तो सापडलेला आहे, तर आपल्या बाबांचे 10 लाख रुपयाचे चोरीला गेलेले आहेत, ते 10 लाख रुपये आपल्याला मिळालेच पाहिजेत, एवढंच स्वानंदीच्या डोक्यात सुरू असतं. आणि स्वानंदी मात्र त्या गोष्टीने विचार करत आता पोलीस स्टेशनमध्ये जाते. पण पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी स्वानंदीने एक ठरवलेलं असतं की एकदा जाऊन आपण या माणसाला भेटलं पाहिजे, म्हणजे त्या मॅनेजरला, ज्या मॅनेजरला इकडे समरने बोलवलेलं होतं त्या मॅनेजरला एकदा भेटूया आणि नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी समोर आणल्या पाहिजेत असा विचार स्वानंदीने केलेला असतो. म्हणूनच इकडे स्वानंदी त्या मॅनेजरला फोन करते, म्हणजे त्या मॅनेजरचा नंबर मिळवते आणि त्या मॅनेजरला फोन करते. आणि स्वानंदी जेव्हा त्या मॅनेजरला बोलते की तुम्ही हे सगळं केलेलं आहे ना, म्हणजे तुम्हाला हे पैसे कुठे मिळाले, माझ्या बाबांचे पैसे, एवढ्या कष्टाचे पैसे आहेत, आता तुम्हाला तर पोलीस स्टेशनला यावंच लागणार आहे आणि हे सगळं काय तुम्ही केलेलं आहे ना ते समोर येणारच आहे. तुम्ही कितीही ह्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरीही आता सगळं सत्य समोर येणार आहे आणि तुम्हाला माझ्या बाबांचे जे पैसे आहेत ते द्यावेच लागणार आहेत असं ती सांगू लागते. आता एवढ्यातच त्याला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागत आहे असं सांगितलं जातं. आता मात्र मॅनेजरची वाट लागते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही आता त्याच्याकडे तर पैसे नसतात, पण 10 लाख रुपये कुठून देणार, त्याने तर पैसेही घेतलेले नाही आहेत आणि बदनामी नाहक होती ती वेगळीच. तेवढ्यातच स्वानंदी सुद्धा आता पोलीस स्टेशनला जाते. तिकडून बाबा आलेले असतात. स्वानंदीलाही पोलीस स्टेशनला जायचं असतं. मग आता मॅनेजरला पोलिसांनी पकडलेला असतो आणि त्याची चांगली धुलाई करायचं काम सुरू असतं, कारण त्याने तर सांगितलंय की हे पैसे त्याने दिले होते अंशुमनला. मग त्याला विचारलं जातं की सांगा
तुम्ही जर हे अंशुमनला पैसे दिलेले आहेत तर हे पैसे कुठून आले, असं त्याला विचारलं जातं. तेव्हा मात्र त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं. तो म्हणतो की मला नाही माहिती, मला फक्त हे सगळं करायला सांगितलेलं होतं आणि हे सगळं मला हे फक्त बोलायला सांगितलेलं होतं आणि तेही मल्लिका मॅडमनी सांगितलेलं आहे, असं तो सांगू लागतो. आणि आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो, म्हणजे हे सगळं काय आहे, याच्या मागे कोणाचा हात आहे, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि आता मात्र इन्स्पेक्टर साहेब तिथं म्हणतात की आत्ताच्या आत्ता खरं सांगायचं आहे. तेव्हा स्वानंदी त्याचबरोबर रोहन सगळेजण तिथं आलेले असतात. आणि आता मात्र मॅनेजरला बोलण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग मात्र मॅनेजरचं तोंड उघडतं. मग मॅनेजर सांगू लागतो की हे सगळं मला मल्लिका मॅडमनी करायला सांगितलं होतं, मला त्या पैशांबद्दल काहीच माहित नाहीये. मला फक्त मल्लिका मॅडमनी सांगितलं की हे पैसे तू दिलेले आहेत म्हणून सांगायचं. आता मी त्यांच्याकडे नोकरी करतो, त्याच्यामुळं मला काहीच ऑप्शन नव्हता. त्यांनी मला धमकी दिलेली होती आणि इतक्या वर्ष झालं मी काम करतोय, तर मला त्यांचं हे ऐकावं लागलेलं आहे. आता मात्र स्वानंदीच्याही पायाखालची जमीन सरकते, म्हणजे इथं नाव येतं ते म्हणजे मल्लिकाचं. आता त्याला तर पैशांबद्दल काहीच माहित नाहीये, तो बिचारा अडकला गेलेला आहे या सगळ्यामध्ये. आणि मग इकडे मल्लिकाला फोन करून बोलवलं जातं आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला. त्याचबरोबर अंशुमनलाही बोलवलं जातं. अंशुमन म्हणत असतो की मॅम मी काही तुझ्या बरोबर येणार नाहीये, तुझी तू जा, मला काही यायचं नाहीये तिथं. परंतु मल्लिका मात्र ऐकायला तयार नसते. ती अंशुमनच्या मागे लागते की नाही आत्ताच्या आता तू चल, असं म्हणत अंशुमनलाही तिने घेतलेलं असतं. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आता मल्लिकाला भीती वाटू लागलेली असते की आपण ह्याच्यामध्ये अडकले तर जाणार नाहीये ना, आपली मान ह्याच्यामध्ये अडकू द्यायची नाही, कारण समोरच्या गुडलुकमध्ये आपण जे आहोत ते त्यातून अजिबात बाहेर पडायचं नाही. कारण इतकी वर्ष झालं मी समरशी गोड बोलून एवढं सगळं मिळवलेलं आहे आणि हे मला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. आता मात्र मॅनेजरला फटके पडलेले असतात. मॅनेजर तिथं शांतपणे उभा असतो आणि तिथे मल्लिका येते. त्या क्षणी मॅनेजरने आता सांगितलेलं असतं की हो, या मॅडमनी मला सांगितलेलं होतं की ते पैसे मी अंशुमन सरांना दिलेत, एवढं समर सरांच्या समोर सांगायचं आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण त्या गुंडांनी तिथे सांगितलेलं होतं की ह्या माणसाला आम्ही नाही दिलेले पैसे. आणि नेमका समोर येतो तो म्हणजे त्यांच्या अंशुमन येतो आणि मल्लिकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस हवालदार तिथं आहेत, लेडी हवालदारने तिला ताब्यात घेतलेला आहे. आणि त्याच वेळी इकडे मल्लिकाला त्या प्रश्न विचारत असतात, का केलं तुम्ही हे सगळं, कोण आहे ह्या सगळ्या मागं, असे प्रश्न विचारणं सुरू असतं. पण मल्लिका मात्र आता काहीच बोलत नाहीये, तिच्याकडे उत्तरच द्यायला नसतं. ती याच्यामध्ये चांगलीच अडकलेली असते. पण आता स्वतःच्या गळ्याच्या भोवतीचा फास काढून तिला अंशुमनच्या गळ्याभोवती आवळायचा असतो, कारण काही झालं तरी ही गोष्ट समरपर्यंत पोहोचलेली आहे. आणि स्वानंदीनं जर समरला हे सगळं सांगितलं तर स्वानंदी आणि समर यांचं नातं नीट होईल आणि आपण मात्र अडकले जाऊ. शेवटी आपल्याला इतके वर्ष मी जे सगळं कमवलेलं आहे ते सगळं जाणार याची भीती तिच्या मनात असते. आणि त्यामुळं मात्र तिनं सांगत असते की ह्या सगळ्या मागे अंशुमन आहे, अंशुने हे सगळं केलेलं आहे, त्याला वाचवण्यासाठी मी मॅनेजरला हे सगळं करायला सांगितलं होतं, या सगळ्या मागे अंशुमनचा हात आहे, असं तिने जेव्हा स्पष्टपणे तिथं बोलत असते तेव्हा मात्र स्वानंदीला धक्का बसतो. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसतो तो म्हणजे अंशुमनला. एवढं सगळं करायला मला माझ्या मम्मानेच लावलं होतं आणि आता तिने मलाच अडकवत आहे, त्यामुळे त्याला खरं तर राग आलेला असतो. तो म्हणत असतो की नाही मी याच्यामध्ये नाहीये. तेव्हा मात्र इकडे मल्लिका म्हणते की हा मुलगा बिघडलेला आहे, हा मुलगा वाया गेलाय, याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार हाच आहे आणि यानेच हे सगळं केलेलं आहे. त्या गुंडांनाही त्याने पैसे घ्यायला सांगितले होते. आता तुम्ही विचारा गुंडांना की त्यांनी हे पैसे कोणाला दिलेले आहेत. त्या क्षणी कळतं की ते पैसे अंशुमनला दिलेले आहेत, कारण गुंडांनी अंशुमनला पाहताच अंशुमनचं नाव सांगितलेलं असतं आणि अंशुमन पुन्हा याच्यामध्ये अडकला गेलेला असतो. खरं तर या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा खूप छान असा प्लॅन मल्लिकाने आखलेला असतो, पण स्वतःच आता त्याच्यामध्ये अडकू लागलेले असते. आणि माकडाप्रमाणे जेव्हा गळ्यापर्यंत पाणी येतं तेव्हा माकड स्वतःच्या पिलांना पण पायाशी देतं. त्या पद्धतीने तिने अंशुमनची वाट लावलेली आहे. आता स्वानंदीच्या बाबांना त्यांचे पैसे तर मिळालेले आहेत, पण मल्लिकाची मात्र वाट लागली, कारण ऑलरेडी त्या पैशातले काही पैसे अंशुमनने जुगारात वापरलेले आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता समोरच्या समोर हे सत्य आलं, आता कशी वाट लागणार अंशुमनची ते आपण पुढे पाहूयात. थँक्यू.